पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्याअंतर्गत बाजीराव पडसाळ येथील सुरू असलेली कामं 17 मे पर्यंत गतीनं पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिल्या। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी अधिक मासात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्याअंतर्गत बाजीराव पडसाळ येथील सुरू असलेली कामे 17 मे पर्यंत गुणवत्तापूर्ण आणि गतीनं पूर्ण करावीत अशा सूचना जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिल्या। श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान मंदिर जतन आणि संवर्धन आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा याबाबत भक्त निवास इथं बैठक घेण्यात आली। या बैठकीला मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा तथा पदसिद्ध सदस्या प्रणिता भालके, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, तहसीलदार सचिन लंगोटे, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, डॉक्टर दिनेश कुमार कदम, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, ॲडव्होकेट माधवी निगडे, प्रकाश महाराज जवंजाळ, शिवाजीराव मोरे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, उपकार्यकारी अभियंता भीमाशंकर मिटकरी, मुख्याधिकारी महेश रोकडे तसंच ऑनलाईनद्वारे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे आणि वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांची उपस्थिती होती।